पुण्यातल्या आळंदी चाकण परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पुणे नाशिक महामार्ग आणि आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनाच्या 5 किलोमीटरपर्यंत रांगा। पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार। देहूमधील पालखी मार्गावर पाणी साचलं। जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाल्यानं शेतीच्या कामांना वेग। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात। दादर वाहीम भागामध्ये जोरदार पाऊस सुरू। पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग। कुलाबा परिसरात पावसाची संततधार सुरू। मुंबईच्या कांदिवली, बोरिवली, मालाड परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू। कांदिवली परिसरामधील पावसाचा टॉप अँगल व्ह्यू समोर। पुणे शहरामध्ये पावसाचा जोर वाढला। सकाळपासून अनेक भागात जोरदार पाऊस। पावसामुळे स्वारगेट बसस्थानकामध्ये पाणी साचलं। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। पुढील 48 तासांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज। नाशिक जिल्ह्याला आजही पावसाचा येलो अलर्ट। काल दिवसभरात 35 मिलीमीटर पावसाची नोंद। पुढचे 2 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। पुण्यामधल्या खडकवासला धरण साखळीमधील 4ही धरणांमध्ये 7.40 टीएमसी पाणीसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध। धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्यानं वाढ सुरू। वारी दरम्यान पुण्यामध्ये खासगी रुग्णालयामधील 10% रुग्णशय्या आरक्षित। वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना।